माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं। तर काय चाललंय आपल्या भाऊ बहिणींचं, झालं का दुपारचं जेवण? आणि मी पण घरी आल्यावर स्वयंपाक बनवला, भेंडीची भाजी बनवली, चपाती बनवली आणि जेवण करायचं आहे आता। तर घेतले वाढून ताटामध्ये, जेवण करते आता। भेळ बनवली, इकडं मुळा घेतला थोडासा खायला आणि मस्तपैकी अशी भेळ बनवली। तर तुमचं झालं का जेवण दुपारचं? नक्की सांगा कमेंटमध्ये। आणि मी जेवण करते आता। छान अशी भेळ बनवली, कांदा टोमॅटो लिंबू टाकला का, मुळा घेतला थोडासा, भेंडी आणि चपाती। तर करते जेवण आता। व्हिडिओ तुम्ही बघत जा, आवडले तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आपले नवीन भाऊ बहीण असतील तर त्यांनी सबस्क्राईब करा। आणि हे व्हिडिओ आवडते का नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि तुमचा सपोर्टची गरज आहे, तर तुम्ही नक्की सपोर्ट करा, तुमचा सपोर्ट राहू द्या। करते जेवण आता, भूक लागली। चला आता बोलते, नंतर जेवण करते मी आता। पहिलं चहा बनवते आता। दुपारी थोडं जेवण केल्यावर आराम केला, आता फ्रेश झाले जरा आणि भांडे वगैरे राहिलेत घासायचे अजून। तर म्हटलं आधी चहा पिते, चहा बनवलाय बघा, या तुम्ही पण चहा प्यायला। आता वाजले आहेत 5:30। तर मस्तपैकी चहा बनवलाय, या झालाय तयार चहा। आणि आता स्वयंपाकाला लागायचं, परत स्वयंपाक करायचा। चला, आत्ता चहा वगैरे पिऊन झालेला आहे माझा। आणि आता बनवते मी चपात्या। आता पीठ मळून घेतलेलं आहे आणि चपात्या बनवते। आणि शापूची भाजी बनवायची, मुगाची डाळ टाकून। तर डाळ भिजत टाकलेली मुगाची। तर तवा गरम झाला इकडे आणि चपात्या बनवून घेते। तेल नाही लावायचं चपात्याला, सुक्या बनवायच्या, बिना तेलाच्या बनवायच्या। तवा गरम झाला आहे का मस्तपैकी। आणि बिना तेल लावलेल्या चपात्या कशा फुगतात मस्तपैकी, तर तुम्ही बघा। आणि भाजीसोबत सुक्या चपात्या छान लागतात, बिना तेलाच्या। तेल लावलेल्या चपात्या तेलकट नाही खाऊ वाटत। नाही तर ज्वारीची बाजरीची भाकरी पाहिजे, मग छान लागते। मस्तपैकी आता ही साईड भाजून घेतली आणि कपड्याने शेकायची आपल्याला दुसरी बाजू। तर बघा आता बघा, बिगर तेल लावलेली चपाती कशी मस्त फुगली बघा। तेल लावायची पण गरज नाही।
बिना तेलाची चपाती मस्त फुगली. तेल लावायची पण गरज नाही. कपड्याने शेकू आपण ह्याला पण. ही फुगती का बघू आता चपाती. बघा ही पण मस्तपैकी झाली छान अशी बघा. तेल लावून एवढ्या चपात्या छान होत नाही, तेवढ्या चपात्या बिगर तेलाच्या होतात. जिंदगी में तुम बन के रहना, हाय मेरे दिल में रहना, तुम प्यार प्यार बन के आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बन के। सपने हजार बनके तुम से हो, सपने हजार बनके यूं ही रहना, हाय मेरे दिल में यूं ही रहना, तुम प्यार प्यार बनके आए हो मेरी जिंदगी में तुम हार बनके। साथ यूं ही चलना, मेरे साथ यूं ही चलना, बदलेगा रंग जमाना पर तुम नहीं बदलना, यूं ही भरना ये हजार बनके। मेरी मांग यूं ही भरना तार बनके, मेरे दिल में यूं ही रहना, हाय दिल में यूं ही रहना, तुम प्यार प्यार बनके आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके। मुझे
चला आपल्या चपात्या झाल्या. गाणं ऐकता ऐकता कसं वाटलं गाणं नक्की सांगा कमेंटमध्ये. आता भाजी बनवून घेते. चला आता भाजी चिरून घेतली, धुवून मस्तपैकी कांदा टोमॅटो चिरून घेतलाय. कढई ठेवली, गरम होती. आता तेल टाकते कढईमध्ये. थोडेसे जिरे टाकते आता. तिखट वाटून घेतलेले. टोमॅटो टाकतात. भाजी टाकते. तर मिरची लसूण वाटून घेतलेलं हे टाकून देते. मुगाची डाळ भिजत टाकली होती, धुवून घेतली. ही पण टाकते आता. थोडंसं मीठ टाकते. मीठ थोडं टाकायचं. भाजी शिजून कमी झाल्यानंतर मग ते खारट होते. मग त्याच्यामुळं थोडं टाकायचं अगोदर मीठ. मुगाची डाळ टाकून भाजी छान होते. त्याच्यामुळं मग मी मुगाची डाळ टाकूनच करत असते. झाकण ठेवणार भाजीवर आणि आपली मुगाची डाळ शिजली पाहिजे ना. मग कमी गॅस करून झाकण ठेवतो. भाजी तयार झालेली आहे मस्त मुगाची डाळ टाकून. इकडे गरम पाण्यामध्ये मटकी भिजायला टाकलेली आहे. आता रात्रभर भिजल, मग उद्या सकाळी बांधून ठेवायची मोड यायला. कसा वाटला तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर चला बाय बाय.